निष्प्राण झालेल्या आयलानच्या या फोटोनं सगळं जग हादरलं। इसिसच्या छळाला कंटाळून सिरियातून पळ काढताना अतिशय धोकादायक अशा सागरी सफरीत आयलानचा अंत झाला। मात्र हा धोकादायक प्रवास पूर्ण झाला तरी युरोपच्या भूमीवर पाय ठेवताच या शरणार्थींसमोर नव्या समस्या उभ्या राहतात। ही दोन दृश्य सिरियन शरणार्थींच्या व्यथांची कहाणी सांगतात। पहिलं दृश्य आहे आयलान कुर्दीचं। आता त्याचं दफन करण्यात आलंय। मात्र हे दुसरं दृश्य आहे सिरियासह अन्य देशांमधून युरोपात आलेल्या शरणार्थींची हालाखी दाखवणारं। आपली पत्नी आणि मुलांचे प्राण वाचावेत यासाठी रेल्वे रुळांवर झोपणाऱ्या पित्याची ही दृश्य आहेत। त्याला अखेर बेड्या ठोकून कुटुंबापासून दूर नेलं गेलं। हा व्हिडिओ आहे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मधल्या केलेटी स्टेशनवरचा। सिरियामधून आलेल्या शरणार्थींना गाडीत बसवून ऑस्ट्रियाच्या सीमेवर सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र गाडी ऑस्ट्रियाजवळ नव्हे तर डिटेन्शन कॅम्पमध्ये जाणार असल्याचं समजल्यावर एकानं मुलाबाळांसह रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली। आपल्याला डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवलं जाऊ नये इतकीच त्याची मागणी होती। युरोपमधल्या शरणार्थींचं संकट नेमकं काय आहे ते बघूयात। सिरिया, इराक, अफगाणिस्तान आणि काही आफ्रिकन देशात यादवीमुळे अनेक जण देशोधडीला लागलेत। यंदा जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात युरोपियन देशांच्या सीमांवर तब्बल 3.5 लाख शरणार्थी पोहोचलेत। इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या आकडेवारीनुसार यंदा ग्रीस आणि इटलीत येण्याच्या प्रयत्नात 2600 जणांना भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळाली आहे। यंदा जुलैपर्यंत 4,38,000 लोकांनी युरोपियन देशांसाठी शरणार्थींचा कोटा निश्चित केला जाईल असं जर्मनी आणि फ्रान्सनं जाहीर केलंय। लोकांना ये-जा करायला सोपं व्हावं या उद्देशानं नियमही शिथिल करण्यात येणार आहेत। युरोपनं 2 लाख शरणार्थींना आसरा द्यायलाच हवा असं संयुक्त राष्ट्रांनीही स्पष्ट केलंय। असं असलं तरी या शरणार्थींची अवस्था पाहता त्यांना लवकरच दिलासा मिळेल अशी शक्यता दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।